हॅलो नमस्ते फॅमिली आणि सर्वांचे खूप खूप आभार. खरं तर आपण घेऊन येत आहोत आता डेली रुटीन. कालच सत्यवान दादा म्हणत होते की ताई डेली रुटीन दाखवा. तर खरं तर केव्हा काय होतं माहितीये का, जेव्हा गाडी चालवत असते तेव्हा नाही जमत खरं तर निघताना. आणि इकडनं तिकडं 20 किलोमीटर हा पर डे माझा प्रवास असतो. त्याच्यामुळे पटकन तिकडे पोहोचायचं असतं, तिकडनं परत लेट होईल म्हणून इकडे पोहोचायचं असतं. त्याच्यामुळे ते दाखवलं जाय ना खरं तर. आणि जेव्हा तिथे जाते, कालच सुनीताईंचा बुलढाण्यावरून जेव्हा लाईव्हला आमचं बोलणं झालं तेव्हा ते म्हणलं मसाल्याचा व्हिडिओ टाका. तर मसाला बनवत असताना व्हिडिओ टाकायला सुद्धा सुचत नाही, काम असतं समोर. तेव्हा असं आठवणीत राहत नाही की आता व्हिडिओ काढायला पाहिजे म्हणून, नाही का. व्हिडिओ काढणं म्हणजे काय फॅमिली, की छोटासा तो वेळ आम्हाला तो भेटलेला असतो ना, त्या वेळेचा तो फायदा घेऊन व्हिडिओ तयार करायचा असतो. तर एका दुसरं एक चांगलं काम करायचं ठरलेलं आहे. खरं तर एका चांगल्या कामासोबत आपल्याला जायचं आहे, एका चांगल्या विचारांसोबत जायचं आहे, चांगली माणसं जोडायची आहेत फॅमिलीशी. खरं तर ते 4 महिने माझे इतके घाणेरडे गेलेले आहेत. खूप टेन्शन आलं होतं की फॅमिली मला पुन्हा भेटेल का. पण आता खूप खरंच हॅप्पी आहे मी की माझी पुन्हा माणसं मला भेटलेली आहेत. बऱ्याचशा लाईव्हला जॉईन होत आहे आणि सगळ्यांना सांगते की मला खरंच सपोर्ट करा सगळ्यांना, आणि मला सामावून घ्या त्याच्यामध्ये. आणि खूप भारी वाटलं की पुन्हा मी त्या जर्नीमध्ये आहे. काळूराम दादानी, किरण दादानी ते म्हणजे ते सपोर्ट जो केलाय ना, तो मी विसरूच शकत नाही विसरू शकत नाही. खरं विसरायला सारखं नाहीच येते की त्या लोकांचा जे मला म्हणजे तो आधार जो भेटला की सगळ्या लाईव्हला ते सांगत होते की ताईंचं चॅनल बंद झालेलं आहे. तर थोडंसं चॅनलचं नाव थोडंसं चेंज झालेलं आहे. पण मला खरं तर फेस लाईव्ह किंवा फेस टू फेस व्हिडिओ करायचा नव्हता. पण आता पुन्हा असं लक्षात आलं की सगळेजण मग चुकायला लागले. कालच एक ताई म्हणत होत्या की तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे, तुमच्या व्हिडिओ बघितलेले आहेत, पण चुकून त्या दुसऱ्या सुनीता ताई निघाल्या. त्याच्यामुळे मग तिथे थोडंसं वाईट वाटलं. आणि मग चला म्हटलं आता आपण फेस टू फेस बोलूया, म्हणून बोलण्याचा योग आला. आज थोडासा वेळ भेटला होता. वेळ भेटत नाही तसा, आणि वेळ काढावा लागतो खरं तर. मग थोडासा वेळ भेटला म्हणून त्यांनी थोडंसं जरा देवदर्शनाचा योग आला. आज जायचंच होतं माझं. आठवडाभर मी तो विचार करत होती की मी केव्हा जाईन, दर्शन घेऊन येईल. थोडंसं जरा मनाला बरं वाटतं, भारी वाटतं की तिथे मी खरं त्याच्याशी देवाशी फार मनसोक्तपणे बोलू शकते की काय असेल किंवा एखादी चूक झाली असेल तर ती माझी पदरात घे, किंवा माझ्या जे काही अडचणी असतील त्या दूर करा. अशासाठी त्या देवाला अगदी मी अडजोड होतेच. आणि तिथे आपल्याला मावशी भेटल्या सरळ रस्त्याने, असं ओळख अशी नाहीये, पण एक आपला माणूस आहे आणि एक नडलेला व्यक्ती आहे. त्याच्यामुळे त्यांनी हात केला गाडीला. मग त्यांना म्हणतात चला कुठे यायचं, तर त्यांनाही तालुक्यालाच यायचं आहे. त्यांच्याकडे आहे हिरडा. हिरडा हा प्रकार कुणालाच माहीत नसेल कदाचित, फक्त आमच्या भागात चालतो तो. त्याचं काय होतंय ना फॅमिली, तेही अजून आम्हाला माहीत नाहीये खरं तर. फक्त आम्ही सेल करतो त्याचा. एक काय म्हणूया जायफळा एवढं त्याचं ते जेव्हा तो तयार होतो तेव्हा जायफळा एवढा असतो, आणि तो सुकून ड्राय करून मग आम्ही सेल करतो. आमचा रेट त्यांना अजूनही माहीत नाहीये काय दराने सेल करायचा आहे तो. पण ज्या रेटने ते लोक घेणार आहेत त्या रेटने ते सेल करणार आहेत. आणि मग तो विकल्यानंतर तिथून त्यांचं मग आठवडे बाजार असेल किंवा घरात ज्या गरजू वस्तू असतील त्या ते घेणार आहेत. म्हणजे तुम्ही इतकं भांडत नाहीत नाही का, रेट वाढवा म्हणून म्हणत नाहीत ना. रेट वाढवा नाही म्हणत, जे आहे रेटने द्यायचं आणि निघून यायचं. इकडे चौकशी करता का आजूबाजूला? करतो, पण मग तेच रेट सांगतात ना. तेच सेम रेट सांगतात. मग सेम रेट सांगितल्यामुळे मग इकडे फिरण्यापेक्षा किंवा वेळ वाया घालण्यापेक्षा मग खूप लांबून आलेले असतात. 35-40 किलोमीटरवरून त्यांचा प्रवास होतो. त्याच्यामुळे ते कुठेतरी ते सेल करणं आणि ते पैसे हाताला लावून घेणं आणि त्याच्यावर उपजीविका करणं. यावर्षी कुणी पडलेलं नाही ना आपल्या बाजूला, तर त्या झाडावरती जी फळं जी असतात ना, ती फळं वेचताना शेतकरी पडतो. त्याला कुठलाही आम्हाला काही मदत नसते. समज काही दुर्दैवी घटना पण घडतात नाही का, जातात सुद्धा काही केसेस त्या घटनेमध्ये, तर त्याचा कुणी वाली नाही का मावशी? कुणी वाली नाही. पडला, मेला, गेला, झालं. तर तिथे थोडंसं खरंच आमची मागणी आहे की शेतकऱ्याला शेतामध्ये जेव्हा काही अशी काही दुर्घटना घडेल तर त्यासाठी थोडीशी योजना खरंच आम्ही मागणी करतोय की त्यांनी काहीतरी आम्हाला ते उपलब्ध करावं. की ॲडमिट जर झालं ते पेशंट तर कमीत कमी त्याचा 6,000 झाला असेल तर 3,000 मिनिमम त्यांनी आम्हाला मदत करावी ही अपेक्षित आहे. हो की नाही? 3,000 रुपये दिले, अर्ध बिल दिलं तरी किती बरं वाटेल ना. वाटत ना. कुणाचे हात पाय मोडलेले असतात, बरेचसे म्हणजे अपंग झालेले आहेत त्याच्यातून. हो. आणि त्याला कोणीच नाही. आणि आमचा समाज असा इतका लाजरा बुजरा आहे की तो न बोलणार आहे, न भांडणार आहे. त्याच्यामुळे झाली घटना तो आपल्यावर घेतो की झाले ना आपल्यामुळं, चला. मग ते कमाई असे 4 रुपयाची आणि खर्च होतो 10 रुपयाचा की नाही एखाद्या वेळेस.
त्याच्यामुळे तिथे खरंच मग समाज डेव्हलप होत नाही आमचा. आणि अजूनही बऱ्यापैकी म्हणेन समाज प्रवाहात आलेला आहे थोडासा शिक्षणाच्या प्रवाहामधून, पण तरी एवढं काही डेव्हलप नाही जो आहे ना तो आहेच. मग असंच बरंच जंगलात मग मध असेल, हिरडा असेल, अजून काय गोळा करतो आपण? हिरडा एवढा दुसरा नाही काय. दुसरं नाही काय आता, नाही का? नाही. पूर्वी मध जास्त असायचा, हा, आता मधही कमी झालाय. कमी झालाय. पूर्वी मध असायचा, मधावर छान चालायचं. असे आता हे उपजीविकेचे दूध मार्ग बी आहेत. असतंय कुठं तर आता ते खाण्या नसल्यामुळे मग दूधही कमी दूध, असतं. हा, जनावरांना खाद्य नाही हा. त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण पण कमी. कमी पाणीच नाही तर मग जेव्हा पाऊस पडेल हा तवा मग तेव्हा मग ते पुन्हा सुरू होणार. परत अशी आमची जर्नी आहे. आता माग